रामकृष्णारी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय. मानवाचा धर्म सत्य असावा हीच नीती, बाकीची अनिती ज्योती म्हणे. महात्मा फुले स्पष्टपणे सांगतात की सत्य हाच खरा माणसाचा धर्म आहे आणि हीच खरी नीती आहे, हीच खरी नीतिमत्ता आहे. बाकीची सगळी अनैतिकता आहे आणि ही नीतिमत्ता माननीय छगन भुजबळ साहेब पूर्णपणे विसरलेले आहेत. यासाठी आजचा व्हिडिओ प्रपंच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, महात्मा फुले आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारामध्ये इतकं साम्य आहे की त्यामध्ये फरक स्पष्ट करणे सुद्धा कोणाला शक्य नाही. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सत्याचे आग्रही होते. तुका म्हणे मज सत्याची आवडी. एवढंच नाही तर ज्या पद्धतीने महात्मा फुले सत्याला धर्म समजत होते, त्याच पद्धतीने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सुद्धा सत्यालाच धर्म समजतात. तुकाराम महाराज म्हणतात, सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, आणि कहे वर्म नाही दुजे. मित्रांनो, महामानव किंवा साधू संत मग ते कोणतेही असो, ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंत, संत गाडगे महाराजांपासून छत्रपती शिवाजी महाराज ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, महात्मा फुलेंपर्यंत, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांपर्यंत, ही माणसे कोणत्याही जाती धर्माची नसतात. यांच्यावर सर्व मानव जातीचा समान अधिकार असतो. तरीही त्या महात्मा फुलेंचा वारसा सांगणारे, त्या महात्मा फुलेंचा वारसा जणू काही मीच चालवत आहे असा आविर्भाव आणणारे छगन भुजबळ हे वास्तविक विषमतावादी आहेत. हे वास्तविक अनैतिक तत्वाला मानणारे आहेत. मित्रांनो, या छगन भुजबळांना जर खरंच महात्मा फुलेंवर प्रेम असेल तर त्यांनी एकदा महात्मा फुलेंच्या फोटोवर हात ठेवून एकदा सांगावं की मराठा आणि कुणबी दोन वेगवेगळे घटक आहेत. मराठा आणि कुणब्यांचे नातेसंबंध नाहीत. मराठ्यामधील ऑलरेडी एक घटक कुणबीमध्ये समाविष्ट नाही. हे एकदा त्यांनी महात्मा फुलेंच्या फोटोवर हात ठेवून सांगावं. मग कळेल ते खरं बोलत आहेत की खोटं बोलत आहेत. आणि खोटं बोलत असतील तर ते महात्मा फुलेंच्या सिद्धांतानुसार अनितीच्या मार्गाने चालत आहेत आणि त्यांची ही अनिती समाजासमोर येणं गरजेचं आहे. मित्रांनो, माणसाने नीतिमत्तेने चालावं, नीतीने चालावं, यावर महात्मा फुले वारंवार जोर देतात. मित्रांनो, महात्मा फुलेंनी ज्या सत्यशोधक धर्माची स्थापना केली, त्या धर्माचं हे लोक पालन सुद्धा करत नाहीत. किती खेद म्हणावा, किती दुःखद म्हणावं. स्वतःची प्रॉपर्टी वाढवण्यासाठी, स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, मताचं राजकारण करण्यासाठी यांनी समता परिषदेची स्थापना केली. परंतु या संघटनेतील 90-95% पदाधिकारी हे महात्मा फुलेंनी सांगितलेल्या धर्माचं पालन करत नाहीत, तर वैदिक विषमतावादी व्यवस्थेचं पालन करतात. म्हणजे ज्या लोकांना महात्मा फुलेंचा सिद्धांतच मान्य नाही, त्या लोकांकडून न्यायाची, नीतिमत्तेची अपेक्षा करणं कितपत योग्य आहे मित्रांनो, तुम्हीच सांगा. आणि केवळ इलेक्शन आलं, स्वतःवर वाईट वेळ आली की ब्राह्मणांना दोष देऊन मोकळं व्हायचं, एखादं असं वाक्य उच्चारायचं की जणू काय छगन भुजबळ हे ब्राह्मण विरोधी आहेत. मित्रांनो, वास्तविक महात्मा फुले हे ब्राह्मण विरोधी नव्हते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण विरोधी नव्हते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज ब्राह्मण विरोधी नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मण विरोधी नव्हते. या सर्व महामानवांचा, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा, ज्ञानेश्वर महाराजांचा, श्री संत एकनाथ महाराज स्वतः ब्राह्मण होते. तरीही त्यांचा संघर्ष होता तो काही मूल्यांसाठी, काही नीतिमूल्यांसाठी. हा वैचारिक संघर्ष आहे. परंतु याला वैचारिक स्वरूप न देता जातीय स्वरूप देण्याचं काम स्वतःच्या फायद्यासाठी छगन भुजबळांसारखे लोक करतात. आणि या महामानवांनी ज्या विचारांसाठी संघर्ष केला, ज्या नीतिमूल्यांसाठी संघर्ष केला, ज्या कर्मकांडाला विरोध केला, ज्या धर्मातील पाखंडाला विरोध केला, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच यामा करणे काम, बीज वाढवावे नाम. परंतु त्या पाखंडाला धरून हे लोक बसलेले आहेत. म्हणजे महामानवांचे, साधू संतांचे विचार प्रत्यक्ष जीवनामध्ये स्वीकारायचे नाही. प्रत्यक्षात ज्या व्यवस्थेचा वरवरून तुम्ही द्वेष करता, वरवरून विरोध करता असं दाखवायचं, त्याच व्यवस्थेची पालखी प्रत्यक्ष जीवनामध्ये व्हायची. ही दुटप्पी, ही दुहेरी नीती आचरण करणारे छगन भुजबळ यांच्याकडून अपेक्षा का करावी मित्रांनो. आणि अशामध्ये यांच्या समता परिषदेने संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटलांच्या सभांना बंदी घाला म्हणून मागणी केली.
मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय छगनजी भुजबळ साहेबांना माझं जाहीर आव्हान आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटलांची एकही मागणी महात्मा फुलेंनी सांगितलेल्या सत्यधर्माला, महात्मा फुलेंनी सांगितलेल्या नीतिमत्तेला धरून नाही, एवढं एकदा छाती ठोकपणे सांगावं आणि त्यातील एकही मागणी संविधानिक दृष्ट्या, न्यायाच्या दृष्ट्या, मानवतेच्या दृष्टीने चुकीची आहे हे सिद्ध करून दाखवावं. तर हा सर्व समाज माघार घ्यायला तयार आहे. तर मनोज जरांगे पाटील माघार घ्यायला तयार आहेत. यांनी एकदा हे सिद्ध करून दाखवावं. परंतु यांच्याकडे सिद्ध करण्यासाठी काही नाही. यांचा डोलारा हा खोटेपणावर आधारलेला आहे. यांचा डोलारा हा द्वेषावर आधारलेला आहे. जो व्यक्ती इतर लोक केवळ एका ठराविक जातीचे आहेत, मराठा आहेत म्हणून जर तुम्ही द्वेष करत असाल तर तुम्हाला महात्मा फुलेंचं नाव घेण्याचा कसलाही अधिकार नाही. मित्रांनो, महात्मा फुलेंचा विचार ज्यांनी स्वीकारला त्यामध्ये मराठ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांपासून ते असंख्य लाखो उदाहरणे देता येतील. आजचं मराठा सेवा संघाचं जे काम आहे, आजचं संभाजी ब्रिगेडचं जे एका पर्वता इतक्या उंचीचं जे काम आहे, त्याचा बेस हा महात्मा फुले आहेत. आणि या समता परिषदेचा बेस जर विषमतेवर आधारलेला असेल, यांनी जर महात्मा फुलेंचा जर विचारच स्वीकारला नसेल तर काय म्हणावं अशा लोकांना तुम्हीच सांगा. मित्रांनो, मला छगन भुजबळांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलायचं नाही, कारण माझं स्पष्ट ठाम मत आहे. मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. सरपंचापासून, मग तो कोणत्याही जातीतला असो, कोणत्याही पक्षातला असो, तो भाजपचा असो, काँग्रेसचा असो, राष्ट्रवादीचा असो, शिवसेनेचा असो, सरपंचापासून पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, यातील 99% माणसे ही भ्रष्टाचारात पार आकांत बुडालेली आहेत. कोणी काळीने खात असेल, कोणी बचकाने खात असेल, कोणी चमच्याने खात असेल, कोणी वरपीत असेल, कोणी पीत असेल, परंतु हे सर्व लोक यामध्ये बुडालेले आहेत. त्यामुळे छगन भुजबळांना असा वेगळा न्याय देऊन त्यांना भ्रष्टाचारी ठरवणं चूक आहे. कारण 99% माणसं जर भ्रष्टाचारी असतील, 99% नेते जर भ्रष्टाचारी असतील, तर त्यामध्ये एकट्या छगन भुजबळांना बाहेर काढून त्यांना भ्रष्टाचारी ठरवणं हे माझ्या दृष्टीने चूक आहे. मित्रांनो, आज मुद्दा हा भ्रष्टाचाराचा नसून आज मुद्दा हा मराठा आरक्षणाचा आहे. आणि या आरक्षणाच्या नावाखाली जर तुम्ही एखाद्या जात समूहाचा, मराठ्यांचा द्वेष करत असाल, आणि मित्रांनो, हा द्वेष करणारा सर्वसामान्य वर्ग नाही. मित्रांनो, जो सर्वसामान्य ओबीसी वर्ग आहे, मग तो कोणत्याही जातीतला असो, मग तो माळी असो, साळी असो, तेली असो, कुंभार असो, वंजारा असो, बंजारा असो, धनगर असो, मित्रांनो, हा सर्वसामान्य वर्ग आमच्यासोबत राहतोय, आमच्यासोबत नांदतोय. आम्ही सर्व एकत्र राहतो आणि या कोणाचाही मराठा आरक्षणाला विरोध नाही. या सर्वांना माहीत आहे की त्यांची आणि आमची सामाजिक परिस्थिती सारखी आहे, त्यांची आणि आमची आर्थिक परिस्थिती सारखी आहे, त्यांची आणि आमची बौद्धिक परिस्थिती सारखी आहे. ते आमचे भाऊ आहेत आणि आम्ही त्यांचे भाऊ आहेत. माननीय छगनजी भुजबळ साहेब, आम्ही तुमचा आदर करतो. तुम्ही ओबीसीचे नेते आहात, आम्हीही ओबीसी आहोत, म्हणजे तुम्ही आमचे सुद्धा नेते आहात. उलट तुम्हाला या निमित्ताने संधी आहे, तुम्हाला इतक्या मोठ्या लोकांचा नेता होण्याची ही संधी आहे. मराठा समाज सुद्धा तुम्हाला उद्या डोक्यावर घेईल, परंतु तुमच्या डोक्यामध्ये जी द्वेषाची कीड लागलेली आहे ती कीड तुम्हाला सुधरू देईना. छगन भुजबळ साहेब, हा आपपर भाव, हा जाती द्वेष सोडा. आपपर भाव म्हणजे हा माझा, हा तुझा असा भेद करू नका. ज्या लोकांना नेतृत्व करायचं आहे, ज्या लोकांना राजकारण करायचं आहे, त्यांनी असा आपपर भाव ठेवून राजकारण करू नसतं. सर्व प्रजा, सर्व जनता ही माझीच आहे, मग तो कोणत्याही जातीतला असो, कोणत्याही धर्मातला असो. सर्वांकडे पाहण्याची तुमची दृष्टी ही सम असावी. मित्रांनो, त्या पंढरीच्या पांडुरंगाला इतके करोडो लोक का भजतात? कारण तो समदृष्टी ठेवून आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. त्या पंढरीच्या पांडुरंगामध्ये सर्वांसाठी समान स्थान आहे. कोणी या, राजा या, रंक या, कोणत्याही जातीतला या, सर्वांना तो आपलंसं मानतो. तो फक्त त्याच्यामधला भाव पाहतो. आणि छगन भुजबळ साहेब, तसा तुम्ही मराठ्यांच्या मनातला भाव पहा. आणि मराठा म्हणून तुमच्या मनात जर काही द्वेष असेल, मी म्हणत नाही द्वेष आहे, परंतु तो आम्हाला दिसतो आहे म्हणून म्हणत आहे, तो तुमच्या वागण्या बोलण्यात दिसत आहे म्हणून म्हणत आहे. जर तो द्वेष नसेल तर तो सिद्ध करून दाखवा. छगन भुजबळ साहेब, तुमच्यासारखे फक्त बोटावर मोजण्या इतके अजून 4-2 जण आहेत
ज्यांच्या मनामध्ये हा द्वेष आहे, सर्वसामान्य वर्गामध्ये कुठेही द्वेष नाही, सर्वसामान्य लोकांमध्ये प्रेमभाव आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. आणि या जिव्हाळ्यामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचं काम तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजण्यासाठी करत आहात, हे बंद करा. आणि शेवटी एवढंच सांगतो, तुम्ही खरंच जर महात्मा फुलेंना मानत असाल, तुम्ही जर खरंच सत्य धर्माचे पाईक असाल, तर तुम्ही एकदा समोरासमोर येऊन बसून मराठ्यांची मागणी चूक आहे हे सिद्ध करून दाखवा. मित्रांनो, यापेक्षा जास्त काय बोलावं, आपण सर्वजण सुज्ञ आहात. तुर्तास एवढंच. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा, प्रत्येकाने कमेंट करा. कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्णारी, जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.